मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार आहेत। कृषी नेतृत्व पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री दिल्लीमध्ये असणार आहेत। दुपारी 2 वाजता ते दिल्लीला रवाना होतील। संध्याकाळी 6:30 वाजता दिल्लीमध्ये कार्यक्रम आहे। मात्र दिल्ली दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची देखील शक्यता आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। गणेश, निमित्त दिल्ली दौऱ्याचं पुरस्काराचं जरी असलं तरी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सुद्धा मुख्यमंत्री भेट घेणार आहे असं कळतंय। काय माहिती आहे? बरोबर अमोल, कारण दुपारीच मुख्यमंत्री मुंबईहून दिल्लीला रवाना होत आहेत। संध्याकाळचा कार्यक्रम आणि मध्ये जवळपास 2 ते 2.5 तासासाठी त्यांची वेळ ही आरक्षित ठेवण्यात आलेली आहे, रिझर्व्ह ठेवण्यात आलेली आहे। म्हणून शक्यता वर्तवली जाते की या वेळामध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या वरिष्ठांना भेटू शकतात। ज्या प्रकारे विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, ज्या स्ट्रॅटेजी महाराष्ट्रात आखल्या जात आहेत, त्याशिवाय 12 जे राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार होत आहे त्यामध्ये चर्चा करण्यासाठी ते तिथं जाऊ शकतात। याशिवाय सभापती पदाची निवडणूकही आहे किंवा ती निवड करायची आहे, त्या संदर्भात एकमतानं एक नाव याचं निवड व्हावं आणि विधानसभे संदर्भातही काही चर्चा होण्याची शक्यता आहे। 13 तारखेला स्वतः पंतप्रधान मुंबईत येत आहेत, पण त्याआधी भाजप पक्षश्रेष्ठींना भेटून या 3 विषयांवर चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं असेल। म्हणून अद्याप कार्यक्रमामध्ये या भेटी संदर्भात कोणताही उल्लेख नाही। कृषी सन्मान पुरस्कार आहे, नेतृत्व पुरस्कार, त्या निमित्तानं भेट होते का हे पाहणं महत्वाचं असेल। निश्चित गणेश, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं होई मन